नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मटण खरडा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे मटण शिजवून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत आहे बघा। आणि मटण कसं शिजवायचे खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी शिजवताना काय केलं होतं, तेजपत्ता, गरम मसाला वगैरे टाकून हे शिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, ह्यातलं नुसतं थोडंसं ह्यातलं मटण पाहिजे आणि आपल्याला ह्यातलं थोडंसं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे हा रस्सा घ्यायचा आहे। आणि हा रस्सा प्यायला चांगला असतो असं थंडीच्या दिवसात। आपलं जे मटण आहे ना ते 250 ग्रॅम आहे। तर त्यासाठी साहित्य बघा, एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, जे अर्धे वाटीचा अर्धा भाग आहे ना तेवढा घेतलेला आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी खोबरं चालू शकते। 5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, जर जास्त कमी तिखट खात असेल तर थोडंसं कमी घेतल्या तर चालू शकते। आणि थोडंसं मी हे कांदा भाजून घेतलेला आहे। आता हा एवढा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा बिना पाण्याचा। पण हे लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे जर थोडासा पुदिना जर असेल ना तर ह्याच्यामध्ये पुदिना पण टाका। तर कारण सांगते, खरडा मटण म्हणजे कसं असतं, तिखट असं झणझणीत असतं, तर आपण जर खाल्ल्यानंतर जळजळ वगैरे होऊ नये तर त्यासाठी थोडा कधी पण पुदिना टाकायचा असतो। तर हे मी बारीक करून घेते। मिक्सरच्या भांड्यात बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे। आणि ह्या जी मिरच्या जी घेतल्या होत्या ना, ह्या बघा मी सगळ्या अशा डाग पडस्तोर चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत। भाजून घेतल्या का नाही तर खरड्या मटणला एकदम चव छान येते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। तुम्हाला लागलं तर थोडंसं पाणी टाकू शकता, पण पाण्याचा वापर मी का केला नाही, कोथिंबीरमुळे जे बारीक होतं ना, ओलं होतं तर अशा पद्धतीत झालेलं आहे। एकदम बारीक पेस्ट करायची। पॅन मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। मी एक पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया। तर एक मीडियम आकाराचा कांदा बघा मी बारीक करून घेतलेला आहे। आणि आता ह्याला काय करूया, भाजून घेऊया। आता तुम्हाला हवं असेल ना तर ह्यात थोडंसं जिरं, थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल, कारण मी जे मटण शिजवताना मी गरम मसाला टाकला होता। कोणता टाकला जरा कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन। नाही तर जी मटण शिजवलेल्याची रेसिपी तुम्हाला त्याची लिंक देईल। सेम पद्धतीने मी शिजवून घेतलेला आहे। तर कांदा चांगला भाजून घ्यायचा, असा कांदा बघा भाजून घ्यायचा। आपण एकसारखं हलवत राहायचं। गॅस केलेला आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना हे सगळं टाकून घेऊया। वाटण टाकून घेतलेलं आहे, ह्याला फक्त 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा तेल सुटस्तोवर परतून घेतलेलं आहे। गॅस मिडियम आहे। 1 मिनिट ते 2 मिनिट परतलेलं आहे, पण आपला हा पॅन जाड असल्यामुळे बघा एकदम मस्त असं परतलं गेलेलं आहे। छान असं तेल सुटलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर आणि एकदम थोडंसं टाकणार आहे मीठ, कारण मी शिजवताना मीठ टाकलं होतं। चव बघून मीठ टाकायचं, जरा कमी जास्त असेल तर मग आपण टाकू शकतो। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, जे आपण शिजवलेलं होतं ना त्याचंच पाणी मी टाकलं होतं। हलवून घेऊया। गॅस बारीकच आहे। मिक्स करून घेतलेलं आहे बघा ते पाणी टाकल्यानंतर। आता ह्याच्यात आपण हे मटण टाकूयात। ह्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, थोडंसंच पाणी ठेवलेलं, थोडंसं पाणी ठेवायचंच त्याच्यामध्ये। आता हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, कारण की का पाणी टाकलेलं आहे, ही जी मसाल्याची चव ना त्याच्यामध्ये मुरली पाहिजे बघा। आणि जेव्हा आपण असं खरडा मटण करतो ना तर त्या टायमाला अशा नळीचा भाग असा, म्हणजे हाडांचा भाग असावा जास्त, थोडंसं सॉफ्ट, थोडंसं असं हाडाचं असावं। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला म्हणजे किती साहित्य लागेल किती ह्याला ते सांगेन मी तुम्हाला। आता गॅस करणार आहे मी मीडियम, आणि आपण ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवूया। झाकण ठेवलं होतं बघा, आता आपण झाकण काढूया। मस्त असं बघा जेवढं आपण पाणी टाकलं होतं ते मुरलेलं आहे। आणि तुम्हाला थोडंसं असं पाणी पाहिजे असेल ना तर मग थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये जास्त। आता मला कसं अशाच पद्धतीत पाहिजे। आता हे एक माहिती आहे का, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी अशा थंडीच्या दिवसात ही खरडा मटण चवीला एक तर छान लागतं ना। एकदा करून बघा। आपल्या चॅनलवर खूप रेसिपी आहेत बरं का, आणि भात वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।